सर्व एम-पी-एस-सी ॲस्पिरंट्सला माझा नमस्कार. तर व्हिडिओ यायला बराच वेळ झाला, म्हणजे मागचा व्हिडिओ इंट्रोडक्शन व्हिडिओ आणि यात भरपूर गॅप पडली, त्याच्यामुळे जरा उशीर झाला. तर आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे की 2025मध्ये जर आता कोणाला एम-पी-एस-सीची प्रिपरेशन करायची असेल, तर ती कोणी कशी सुरू करावी. स्पेशली हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे गृहिणी, मुली आणि ज्यांना मुलं-बाळं आहेत अशा स्त्रियांना, कुणाचं लग्न लवकर होऊन जातं आणि त्याच्यामुळे मग त्यांचा अभ्यास मागे पडतो. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यांसाठीच आहे. तर मोस्टली हा व्हिडिओ आहे हाऊसवाईफसाठी. तर 2025मध्ये जर तुम्हाला तयारी करायची असेल एम-पी-एस-सीची, या क्षेत्रात तुम्हाला यायचं असेल, तर तुम्हाला सगळ्यात आधी अभ्यासाची तयारी तुमची आहे का? म्हणजे जेवढा डेप्थनी याच्यात अभ्यास करावा लागतो, तेवढा तुमच्याकडून होतो का? हे तुम्हाला डिसाईड करावं लागेल. कारण की अभ्यास खूप आहे. म्हणजे घर सांभाळून किंवा ऑफिसला जात असाल, ऑफिस सांभाळून किंवा मग तुम्ही, तुमच्यावर जबाबदारी नसेल तर आणि बॅचलर वगैरे असाल, तर तुम्ही डेफिनेटली अभ्यास करू शकता. पण तुम्ही जर एक हाऊसवाईफ आहात आणि मुलं-बाळं आहेत तुम्हाला, तर तुमच्याकडे ना अभ्यास तुम्ही करू शकता, पण तुमच्याकडे एक टाईम कन्स्ट्रेंट असणार आहे काय, म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांच्या अवतीभोवती तुमचा अभ्यास शेड्यूल करायचा आहे. हां, तुमच्या मुलांच्या अवतीभोवती तुमचा अभ्यास शेड्यूल करायचा आहे. आणि म्हणजे असं नको व्हायला, की तुमच्या अभ्यासामुळे मुलांवर परिणाम होतोय किंवा फॅमिली डिस्टर्ब होते आहे. हां, बाकी सणवार जबाबदाऱ्या तर आपण बाजूला ठेवू, पण एक रेग्युलर लाईफ आपलं डिस्टर्ब व्हायला नको. आणि आय एम डॅम शुअर ते नाही होत. म्हणजे तुम्ही जर सिरियसली केलं, व्यवस्थित टाईम मॅनेजमेंटने केलं, तर ते नाही होत असं मला स्पेशली वाटतं. कारण माझ्याकडे सध्या जॉब आहे, मला माझा बेबी पण आहे. माझा बेबी 5 इयर्स ओल्ड आहे, माझे हसबंड जॉबवर आहे आणि एवढं सगळं सांभाळून मी 6 तास तरी अभ्यासाला मिनिमम देऊच शकते. मिनिमम म्हणते मी, मॅक्झिमम मी 8 तास देऊ शकते. मला जर चांगला क्वांटिटेटिव्ह न करता क्वालिटी अभ्यास करायचा असेल, तर मी 6 तासात करू शकते. तर त्याच्यासाठी ना, म्हणजे तुम्ही एक असं समजा की तुम्ही आता 2025मध्ये नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे, म्हणजे सध्या तरी हीच डेट आहे की 9 नोव्हेंबरला कंबाईनची एक्झाम आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही तयारी करत आहे. तर नोव्हेंबर यायला अजून 8 महिने, 8-9 महिने बाकी आहेत. म्हणजे उर्वरित काळ आपण सोडला तर काही गॅप पण होता, तर एक 7-8 महिन्यांचा काळ आपल्या हातात आहे. तर त्यामध्ये आपण काय करू शकतो, तर त्याच्यासाठी ना तुम्ही सगळ्यात आधी सिलॅबसला बघावं. सिलॅबस बघितला ना, की तुम्हाला एक आयडिया येईल की जमणार आहे का? जमणार आहे तर मग ह्यातले आपले विषय कुठले-कुठले झाले आहेत. मग कुठले-कुठले करायचे आहेत, कुठले-कुठले चांगले, खूप चांगले आहेत आणि कुठले-कुठले काहीच त्यातलं माहितीच नाही आहे काही. त्याचे क्लासेसच लावावं लागणार आहे. असे विषय तुम्ही बाजूला काढा. म्हणजे येणारे, म्हणजे थोडंफार त्यातलं जमतंय आणि थोडंफार नाही जमत आहे. तर मी सांगते, जमणारे विषय मोस्टली असतात. जे जमणारे म्हणजे याच्यासाठी म्हणते, ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांना मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश हे 3 विषय जमत असतात. आणि बाकीचे जमत नसतात, म्हणजे हिस्ट्री झालं, जिओग्राफी झालं, पॉलिटी झालं, हे विषय जमत नसतात. आणि सायन्स बॅकग्राऊंडवाल्यांना सायन्सही लवकर कळतं, इन कंपॅरिझन टू आर्ट्स बॅकग्राऊंड और कॉमर्स बॅकग्राऊंडवाले स्टुडंट्स. तर तुम्ही जर सायन्स बॅकग्राऊंडचे असेल ना, तर तुमच्यासाठी एक बेनिफिट आहे की तुम्हाला मॅथ्स चांगलं जमतं आहे, रिझनिंग कळणार आहे लवकर, जमतं इन द सेन्स तुम्ही लवकर ग्रास्प करून काही एखाद महिना त्याला देऊन तुम्ही ते कव्हर करू शकता. आणि इंग्लिश बऱ्यापैकी येते, म्हणजे पॅसेज वगैरे कळतात आहे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन ते कळतं आहे, त्याच्यानंतर ग्रामर येतच आहे. मग तुम्हाला करायचे कुठले विषय आहे, ज्यांना हे 3 विषय जमतात, 3च पकडते मी, म्हणजे रिझनिंग मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश हे 3 विषय ज्यांना जमतात, त्यांच्यासाठी आहे पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आणि करंट अफेअर्स आणि मराठी. हे एवढे विषय, ज्यांना हे 3 विषय येतात त्यांना करायचे आहेत. आणि ज्यांना काहीच येत नाही, म्हणजे हे 3 विषय येत नाही आणि हे बाकीचे विषय येत नाहीत जी-एसचे, त्यांना सगळंच करायचं आहे. म्हणजे तुम्हाला मॅथ्सही करायचं आहे, तुम्हाला इंग्लिशही करायचं आहे आणि तुम्हाला रिझनिंगही करायचं आहे. तर तुम्ही येण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट व्हेरी क्लिअरली सांगते, म्हणजे मी जेवढा अभ्यास केला आहे, माझ्या जेवढे एम-पी-एस-सी पास झालेले लोकं कॉन्टॅक्टमध्ये आहे, मला त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली आहे, की ज्यांचं मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश चांगलं असतं, त्यांचे एक्झाम्स लवकर निघतात इन कंपॅरिझन टू ज्यांचं चांगलं नसतं. सो मॅथ्स, रिझनिंग प्रिलिम्समध्येच 20 मार्काला येतं. तर 20 मार्काला ते प्रिलिम्सला येतं. तर 20 मार्क तुमचे प्रिलिम्सचे आणि मेन्सला येतं ते. तर त्याच्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंग खूप खूप चांगलं पाहिजे. खूप चांगलं म्हणजे कमी वेळात जास्त क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे आणि करेक्ट सॉल्व्ह झाले पाहिजे. ते ॲक्च्युली मॅथ्स रिझनिंगचं असं आहे की ते तिथल्या तिथे सॉल्व्ह करावं लागतं. पॉलिटी कसं पाठांतराचा विषय आहे. मॅथ्स रिझनिंग अजिबात पाठांतराचा विषय नाही आहे. मॅथ्स रिझनिंग हा प्रॅक्टिसचा विषय आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस करूनच म्हणजे पुढे त्याला एक तुमचा तो स्ट्रॉंग विषय बनू शकतो आणि तुम्हाला भरपूर मार्क्स जर कुठला विषय देऊ शकतो, म्हणजे आउट ऑफ आउट जर मार्क्स देऊ शकतो, तर तो आहे मॅथ्स आणि रिझनिंगचे 20 प्रश्न. तुमचे 20चे 20ही बरोबर येऊ शकतात, जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर आणि एक्झाम ओरिएंटेड केली तर. आणि हे झालं मॅथ्स आणि रिझनिंगचं. इंग्लिश हा मेन्सला असतो, त्याच्यामुळे इंग्लिश हा प्रॅक्टिसचा विषय
पण आहे आणि तेवढा तो रीडिंगचा विषय आहे ॲक्च्युली. इंग्लिशचं असं इंग्लिश ही आपली लँग्वेज नसल्यामुळे ना, इंग्लिशचं असं होतं की आपण म्हणजे काय लिहिलं आहे ते वाचलेलं जर आपल्याला कळलं नाही, तर आपण प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत. इंग्लिशचं सरळ-सरळ आहे. त्याच्यामुळे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे समजून वाचा. समजून वाचलं की तुम्हाला ते कळलं, तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल की ह्या सेंटेन्सचं म्हणणं काय आहे? हे सेंटेन्स काय म्हणते ते तुम्हाला मराठीत म्हणजे त्याचं तुमची फर्स्ट लँग्वेज मराठी असल्यामुळे ते तुम्हाला इंग्लिश जरा कळायला कठीण जातं. मग त्याच्यासाठी काय पाहिजे, रीडिंगची हॅबिट पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करा, की एखादा न्यूजपेपर किंवा नाही तुम्ही न्यूजपेपर लावला तर ॲप्स येतात. भरपूर ॲप्स आहेत जे अवेलेबल आहे प्ले स्टोअरवर ज्याच्यामध्ये हे दिले असतात, एडिटोरियल दिले असतात चांगल्या-चांगल्या न्यूजपेपरचे. तुम्ही द हिंदूचं वाचू नका. अजिबात रिकमेंड करणार नाही मी. तुम्ही जर बिगिनर असाल तर. द हिंदूचं न वाचता तुम्ही दुसरे कुठले न्यूजपेपर जे तुम्हाला इझी जातील, ज्याची लँग्वेज तुम्हाला कळत असेल ते वाचा आणि नंतर तुम्ही द हिंदूवर जंप करा. खूप सारे न्यूजपेपर्स आहेत जे तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर्स म्हणते मी, जे तुम्ही वाचू शकता आणि त्याच्यामधून तुमची इंग्लिश जर इम्प्रूव्ह व्हायची असेल तर तुम्हाला टेन्सेस पाठ होणं गरजेचं नाही. तुम्हाला जेंडर येणं गरजेचं नाही. तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच येणं गरजेचं नाही. तर तुम्हाला काय येणं गरजेचं आहे, तर तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला ते समजून घेणं गरजेचं आहे, की ते काय म्हणत आहे इंग्लिशमध्ये जो पॅसेज दिला आहे, जी सेंटेन्स दिलं त्याचं ॲक्च्युअली मिनिंग काय आहे, याच्यासाठी तुम्हाला वाचन गरजेचं आहे. हे झाले 3 सब्जेक्ट. आता गृहिणींनी काय करायचं, की एवढा वेळ नसतो म्हणजे दिवसातले 4 तास जरी तुम्ही दिले अभ्यासाला, तरी तुमचा खूप सारा सिलेबस या 7-8 महिन्यात कव्हर होईल. तुम्ही 2025 नाही तर तुम्ही मग 2026ची देऊ शकाल. पण तुम्ही टार्गेट 2025चं ठेवा. कारण की याच्यासाठी सांगते, 2025चं जर टार्गेट ठेवत असाल ना, तर तुमचा अभ्यास पटापट होईल आणि उर्वरित अभ्यास करण्यासाठी 2026चा पूर्ण कालावधी तुमच्याकडे असेल. तर ह्यासाठी मी तुम्हाला सांगते. तर 2025मध्ये तुम्हाला जर द्यायची असेल, गृहिणींसाठी स्पेशली सांगते त्यांनी एक सब्जेक्ट हातात घ्या. म्हणजे सगळ्यात आधी तुम्ही बघा की कुठला सब्जेक्ट ईझी वाटतोय. मला सगळ्यात ईझी पॉलिटी वाटायचा. मग मी पॉलिटी हातात घेतला आणि पॉलिटी कंप्लीट केला. पॉलिटीचे प्रॉपर फक्त पॉलिटीच विषय शिकवणारा माणूस, त्याचेच क्लासेस लावा. म्हणजे कसं होतं, आता एखादा माणूस जिओग्राफीमध्ये पारंगत आहे. एखादा माणूस स्विमिंगमध्ये, आता मी दुसरं एक्झाम्पल देते. एखादा माणूस स्विमिंगमध्ये पारंगत आहे. तुम्ही त्याच्याकडून स्विमिंग शिकलात तर तो चांगल्या प्रकारे तुम्हाला स्विमिंग शिकवू शकतो. तसंच एखादा माणूस म्हणजे राज्यशास्त्रात ज्याची पदवी आहे, अशा माणसाकडून तुम्ही जर राज्यशास्त्र शिकलात, म्हणजे जर पॉलिटी शिकलात, तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्याची म्हणजे त्यांचा ना एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा. त्याच्यामुळे तुमची चांगली तयारी होईल आणि कन्सेप्च्युअली ते समजून सांगत असतात तुम्हाला. तर ॲक्च्युली मी पॉलिटीचे क्लासेस स्टेप अप अकॅडमीचे लावले होते. माझा पहिलाच तो क्लास असल्यामुळे मला ते लक्षात नाही आलं. पण त्याच्यानंतर मी जिओग्राफीचे जेव्हा क्लासेस लावले अवधूत कल्याणी सरांचे, तेव्हा मला तो डिफरन्स प्रामुख्याने जाणवला, की एखाद्या पारंगत माणसाकडून तुम्ही क्लासेस लावले तर ते समजायला आणि ते ग्रास्प करायला खूप इझी पडतं. तर मी काय केलं ते सांगते. मी जेव्हा अभ्यास चालू केला तेव्हा मी पॉलिटीचे क्लासेसचं सबस्क्रिप्शन घेतलं, जे 6 महिन्यांचं होतं आणि 6 महिन्यात माझे क्लासेस झाले. कंप्लीट केलं मी. सगळं व्हिडिओ कंप्लीट केलं. नोट्स काढल्या, जेवढ्या होईल तेवढ्या काढल्या आणि त्याच्यानंतर मी सॉरी फॉर द बॅकग्राऊंड नॉईज आणि त्याच्यानंतर मी पुन्हा त्याचं रीडिंग केलं. माझं हे तर झालं होतं, क्लासेस झाले होते, सबस्क्रिप्शनही संपलं होतं. सबस्क्रिप्शन संपायच्या आधीच माझं पूर्ण झालं होतं. कारण मी रोज करायची, रोज म्हणजे एक वेळ काढून मी ते क्लासेस 2 तरी व्हिडिओ बघणार. मग 2 व्हिडिओ बघितले तर मग ते रीडिंग करणार. असं ते मी रोज करायची. पहिले मला थोडासा कमी वेळ लागला कारण माझ्याकडे एकच सब्जेक्ट होता करायला. पहिले मला 2च तास लागले. तर तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना, तर तुम्ही ॲट अ टाईम 2ही सब्जेक्ट घेऊ शकता. पण बेटर असं राहील की एकच सब्जेक्ट घ्या. मग मी पॉलिटी कंप्लीट केला. मग मी जिओग्राफीचं सबस्क्रिप्शन घेतलं अवधूत कल्याणी सरांचं. खूप बेस्ट माणूस आहे अवधूत कल्याणी सर जिओग्राफीसाठी. प्लीज आय रिकमेंड अवधूत कल्याणी सर फॉर जिओग्राफी. तुम्ही क्लासेस लावा त्यांचे. खूप बेस्ट शिकवतात. बेस्ट म्हणजे एखादा टॉपिक तुमच्या डोक्यात इतका फिट होऊन जातो, की म्हणजे तो कन्सेप्ट शिकवतात ते ॲक्च्युली. ज्याचे खरंच कन्सेप्ट गरजेचे आहे ना, तर तिथे खरंच कन्सेप्ट्सच शिकवतात. ते पाठांतर नाही शिकवत तिथे. तुम्हाला पाठांतर नाही करावं लागत. मग एकदा कन्सेप्ट समजला ना तुम्हाला, की पुढचं सगळं इझीच होऊन जातं. तर त्यांच्याकडून मी जिओग्राफी शिकले आणि मग माझं जिओग्राफी पण झालं. म्हणजे डिसेंबर एंडपर्यंत माझे 2 सब्जेक्ट झाले होते विथ रिव्हिजन. म्हणजे एका सब्जेक्टची रिव्हिजन झाली होती पॉलिटीची आणि जिओग्राफीचं माझं असं झालं होतं की रिव्हिजन राहिली होती. तर मग मी जेव्हा 2025 सुरू झालं जानेवारीमध्ये, मी काय करायचं मग इकॉनॉमिक्सचं घ्यायचं की कशाचं, तर मी सायन्सचं सबस्क्रिप्शन घेतलं कारण इकॉनॉमिक्सचे क्लासेस अवेलेबल नव्हते. तर मग मी सायन्सचं सबस्क्रिप्शन घेतलं. तर मी सायन्सचे क्लासेस भस्के सरांचेच लावले आहेत, जे चालू आहे सध्या, अजून व्हायचे आहेत आणि त्यांचंच मी बुक रिकमेंड म्हणजे रेफर करते आहे. ते बुक आणि क्लासेस असं मिळून म्हणजे सायन्स तो माणूस MBBS झालेला आहे. त्यांनी नाही दिली MPSCची एक्झाम वगैरे दिली नाही आहे. तर ते MBBS डॉक्टर आहेत आणि त्यांचे भाऊ जे आहेत ते उपजिल्हाधिकारी आहेत. तर ते खूप छान शिकवतात. खूप मस्त शिकवतात. सायन्स खूप अवघड जाणारा विषय आहे, पण खूप छान शिकवतात आणि मला वाटतं तुम्ही तेच करावं. असे इंडिव्हिज्युअल क्लासेस घ्या, क्लासेस करा, सब्जेक्ट कंप्लीट करा
त्याच्यासोबत तुम्ही मॅथ्स रिझनिंगची रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करा, इंग्लिशची प्रॅक्टिस करा आणि मराठी हा प्रिलिम्सच्या आधीच तुम्ही करून ठेवा. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला म्हणजे टेन्शन नाही येणार. प्रिलिम्स जर निघत असेल ना तुमची, मग तुम्हाला फक्त काय राहील की रिव्हिजनच करायची आहे. मॅक्झिमम सब्जेक्ट तर सेमच आहे, फक्त मराठीची रिव्हिजन करायची आहे, सोडवून बघायचं आहे. तर तुम्ही काय करा की सगळे सब्जेक्ट करून ठेवा. असं एक सब्जेक्ट घ्यायचा, तो करायचा, मागच्या सब्जेक्टची त्याच्यासोबत एक तास रिव्हिजन करायची. जेवढे सब्जेक्ट तुमचे वाढतील तेवढे तुमचा अभ्यासाचा टायमिंग वाढेल. आता सध्या माझे झालेले सब्जेक्ट्स, आत्ता माझा सायन्स चालू आहे तो, ते म्हणजे 3 तास माझे रिव्हिजनला जातात आणि अजून सायन्सचं जे कालचं शिकवलं आहे त्याची रिव्हिजन मी करते आणि त्याच्यानंतर मी सायन्सचे व्हिडिओज करते आणि एखाद दिवस मला वेळ मिळाला तर करंट अफेअर्सचे व्हिडिओ करते. तर करंट अफेअर्स वर्षानुवर्ष चालूच ठेवायचं. ते वर्षानुवर्षच पाहिजे असतं, त्याच्यात गॅप नको असते. ते जेवढं तुम्ही रोजच्या रोज कराल तेवढं तुम्हाला चांगलं कळेल. पाठांतर नाही करायचं, नुसतं ऐकायचे व्हिडिओ. क्विज असेल तर क्विज सॉल्व करायचे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करू शकता. अजून काही हेल्प लागली तर तुम्ही कमेंट्स करा, मी कमेंट्स द्यायला तयार आहे. मला एक कमेंट आली होती माझ्या पहिल्याच व्हिडिओवर, तर मला त्याचंही उत्तर द्यायचं आहे, तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईनच. तर त्यासाठी हे असं प्लॅनिंग करा. अजून काही तुम्हाला मायक्रो प्लॅनिंग जर पाहिजे असेल तर मग आपण त्याच्यावरही बोलूया. त्याच्याबद्दल काही हे नाही, पण लागत असेल तर मग आपण मायक्रो प्लॅनिंग करू आणि मग मायक्रो प्लॅनिंग केल्यानंतर आपण त्यावर बोलूया. तर त्यासाठी सध्या तरी थँक्यू अँड बाय बाय. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा,